एक टर्म न्यूज मध्ये आहे दॅट इज ग्रीन अमोनिया. ऑलरेडी युपीएससीने ग्रीन हायड्रोजनवर प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारला होता. तर सिमिलरली ही ग्रीन अमोनियाची कॉन्सेप्ट आलेली आहे. अमोनिया कशासाठी वापरला जातो? तर एक फर्टिलायझर म्हणून अमोनिया वापरलं जातं आणि अमोनियाच्या प्रोडक्शन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी कंझ्युम होते. कार्बन डायऑक्साईडचं किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन खूप जास्त असतं आणि म्हणून हे फर्टिलायझर प्रोड्यूस करणे क्लायमेट चेंजसाठी अत्यंत डेंजरस आहे. आणि यावरच मग एक उपाय म्हणून या ठिकाणी ग्रीन अमोनिया टर्म आपल्या न्यूज मध्ये येताना दिसते. तर अमोनियाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रिन्युएबल एनर्जी वापरायची किंवा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन थ्रू, जसं की सध्या जी काही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये चर्चेमध्ये आलेली आहे तर ग्रीन हायड्रोजनचाच वापर करून आपण ग्रीन अमोनिया बनवायचा, अशा प्रकारे ही प्रोसेस जी आहे, टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप केली जाते आहे. आणि त्यामुळे ग्रीन अमोनिया तुमच्या एक्झामसाठी एक अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक ठरू शकतो. तर प्रिलिम्स मध्ये कदाचित हा प्रश्न विचारला जाईल की हे ग्रीन अमोनिया एक्झॅक्टली कोणत्या कंटेक्स्ट मध्ये टर्म वापरली जाते आणि याचे फायदे काय काय आहेत. तर बघत राहूया अशाच टर्म ऑफ द डे. थँक्यू एव्हरीवन.